नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले होत होते। आता दहशतवाद्यांची आणि या दहशतवाद्यांना ताकद देणाऱ्या पाकिस्तानची भारताकडे डोळे वाकडे करून पाहण्याची हिंमत नाही, अशी वल्गना करणाऱ्या मोदी सरकारचेच दात त्यांच्याच घशात घालण्याचे काम अलीकडील काळातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनी केले आहे। कदाचित देशाच्या आतील भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवर या सरकारच्या काळात पायबंद भलेही लागला नसेल, परंतु जम्मू काश्मीर सारख्या सीमावर्ती राज्यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यास हे सरकार साफ अपयशी ठरल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येत आहे। काँग्रेस राजवटीने जम्मू काश्मीर मध्ये लागू केलेले 370 कलम हेच सगळ्या दुखण्याचे मूळ आहे, अशी मांडणी करत मोदी सरकारने एकदा हे कलम रद्द झाले की जम्मू काश्मीर मध्ये सगळे कसे आबाद होईल असे चित्र रंगवले होते। अर्थात 370 कलम रद्द व्हायला हवेच होते, परंतु जम्मू काश्मीरातील विघटनवादी ताकदींचा किंवा विचारांचा या कलमाशी संबंध जोडणे तितकेसे योग्य नव्हते। हे कलम रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीरातील राजकीय परिस्थिती फारशी बदलली नाही। लोकसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी चांगला उत्साह दाखवला ही एक सकारात्मक बाजू असली तरी या मतदारांनी गंभीर आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या एका व्यक्तीला निवडून दिले हे देखील लक्षात घ्यायला हवे। बुलेटद्वारे जे मिळू शकत नाही ते बॅलेटद्वारे प्राप्त करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याचीही शहानिशा होणे गरजेचे आहे। मुळात दिल्ली सरकार कोणाचे आहे याच्यासाठी जम्मू काश्मीरातील दहशतवादी ताकदींचे काहीही देणे घेणे नाही। सरकार कोणाचेही असो त्यांचे ध्येय स्पष्ट आहे, त्यांना काश्मीर भारतापासून तोडायचं आहे, पाकिस्तानालाही तेच हवे आहे। त्यामुळेच पाकिस्तानची पुरेपूर मदत या दहशतवाद्यांना मिळत असते। गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात उपद्व्याप करणाऱ्या दहशतवादी ताकदींनी यावेळी आपली रणनीती बदलल्याचे दिसून येत आहे। आता या लोकांनी काश्मीरच्या खोऱ्याऐवजी जम्मूच्या डोंगराळ भागाचा आसरा घेत दहशतवादी हल्ले सुरू केले आहेत। याआधी दहशतवादी हल्ले प्रामुख्याने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये घडून येत असत, मात्र अलीकडील काळात दहशतवादी हल्ल्यांचे केंद्र जम्मूकडे सरकलेले दिसते। पूर्वी काश्मीर खोऱ्यात या दहशतवाद्यांना स्थानिक लोकांकडून भरपूर मदत मिळायची, त्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जायची, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जायची। परंतु अलीकडील काळात लष्कराच्या वाढत्या दबावामुळे स्थानिक लोकांकडून त्यांना पुरेसे सहकार्य मिळण्याचे झाले, त्यामुळे त्यांनी आता जम्मू भागाकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसतंय। हा परिसर अधिक डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा असल्याने दहशतवाद्यांना लपण्यासाठी आणि हल्ला केल्यावर सीमेपलीकडे पळून जाण्यासाठी अधिक संधी मिळते। गेल्या 6-7 महिन्यात दहशतवादी हल्ले वाढण्यामागे हे मुख्य कारण आहे। विशेष म्हणजे या काळात शहीद होणाऱ्या जवानांचे प्रमाण देखील चिंताजनकरित्या वाढले आहे। त्या तुलनेत दहशतवाद्यांचे फारसे नुकसान झाल्याचे दिसत नाही। नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्याचे उघड झाले। त्यातील काही शस्त्रास्त्रे अमेरिकन बनावटीची असल्याचेही आढळून आले आहे। त्यामुळेच या हल्ल्यांमध्ये अफगाणी दहशतवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमेरिकन सैन्याने अफगाणमधून परतताना आपली बहुतेक शस्त्रे तिथेच टाकून दिली होती, ती सगळी तालिबानांच्या हाती लागली। त्या शस्त्रांचा वापर करून जम्मू काश्मीर भागात दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर हल्ले चढवले असतील तर भारताला आता पाकिस्तान सोबतच अफगाणी शत्रूचाही सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत। या पृष्ठभूमीवर घर में घुस के मारेंगेची भाषा बोलण्यापुरती किंवा प्रचारापुरती ठीक आहे, प्रत्यक्ष मैदानात सामना करायचा तर वेगळ्या स्तरावर आणि मोठी तयारी करावी लागते। सीमेपलीकडून घुसखोरी थांबली नाही ही एक मुख्य चिंता आहेच, शिवाय घुसखोरांना भारतातील काही घटकांचे सहकार्य मिळत असण्याची ही दाट शक्यता आहे। ज्या पद्धतीने 6-6 महिने ते लपून राहू शकतात, लष्कराच्या हालचालींनी अगदी अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि हल्ला केल्यानंतर पळून जाण्यात ते यशस्वी होतात, हे सगळे पाहता आता भारतासमोरचे आव्हान वाढल्याचे दिसते। दिल्लीत पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले याचा या दहशतवाद्यांच्या मनोबलावर आणि त्यांच्या जिहादी मानसिकतेवर कोणताही परिणाम झालेला नाही। खरे तर ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सरकारने पुढची पावले उचलणे गरजेचे आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।